स्वागत असेल। इथून स्कोर कार्ड अगदी या चौकाराच्या मदतीने 5 अंकांवर लाईन भरकटली, लेन भरकटली आणि त्याला योग्य ते वळण दर्शवलं 4 धावांकरिता। ऑन साइड ला पार्ड लाइन इज ऑलवेज अ पार्ड लाइन, पनिशमेंट मिळाली। अच्छे गेंदों का सम्मान करो, बुरे गेंदों का अपमान, हे क्रिकेटचं रहस्य। गेला चेंडू वाईडिश, लॉंग लेग सीमारेषा पार, मिळतील धाबा 6, षटकार। कणखर सुरुवात आहे, काहीतरी वेगळं पण दाखवण्याचा आज प्रयत्न आहे गावदेवी शिरवली या संघाचा। अगदी आपण पाहताय खूप प्रयत्न केले यंदाच्या सीझन मध्ये, परंतु एकत्रित येऊन खेळणं हे तेवढं साध्य झालं नाही। सराव खूप महत्वाचा आहे, त्याकरिता सांघिक कामगिरी ही योग्य तेव्हाच असेल जेव्हा तुमचं कॉम्बिनेशन ही योग्य पद्धतीने तुम्ही बसवाल। आणि आज आपण पाहू शकाल लेफ्ट अँड राईट अगदी फलंदाजी योग्य आहे, जोरकस मारण्याचा प्रयत्न झाला, एकदा आपण पाहू शकाल बॉडी लाईनला चेंडू आदळला गेलाय। डॉट बॉलची सांगता, आतापर्यंत धावफलक 11 रन्स ऑन कार्ड। शुभम याला अगदी आपण पाहताय मैदानाच्या दिशेने डावकऱ्याचा फलंदाज आहे। शिरवली म्हणायचं झालं तर नक्कीच आठवण ही नेहमीच ताजा होते। निलेशजी शेळका असतील, नितीनजी सुमन असतील आणि याच परिसरातून विद्यमान अध्यक्ष प्रकाशजी जाधव यांना सुद्धा आपण पाहिलंय। ऑन साइड ला एलिव्हेशन तर आहे, फटक्यामध्ये आहे ताकद नजाकत आणि चेंडू सरळ निघून गेलाय वाईडिश कॉर्नर, सीमारेषा पार, हाय अँड हँडसम स्ट्रोक, मिळतील धाबा 6, षटकार। याला म्हणतात स्वतःच्या मनगडात ताकद असणाऱ्याला दुसऱ्याच्या सामर्थ्याची भीती कधीच वाटत नाही आणि त्याच पद्धतीचा हा स्ट्रोक आहे। अफलातून टायमिंग होतं आणि आज इथे एलिव्हेशन खूप महत्वाचं ठरलं आणि सरळ चेंडू क्लिअर झाला वाईडिश कॉर्नर, सीमारेषा पार। वसी आदिवासी क्रीडा असोसिएशन अंतर्गत अगदी आपण पाहताय आदिवासी प्रीमियर लीग पर्वतीन कमिंग सून 11 मे ते 16 मे अशी तारीख डिक्लरेशन कालच्या दिवसामध्ये आपण पाहिलं आणि आज अगदी आपण पाहताय ती ऑफिशियली डिक्लरेशन मात्र आपल्याला पाहायला मिळते। आज संध्याकाळच्या सत्रामध्ये फॉर्म अवेलेबल होतील आणि ते फॉर्म आपण सर्वांनी भरायचे आहेत। 12 संघांना आपण संधी देणार आहोत आणि ज्या संघ मालकांना अगदी आपला प्रवेश निश्चित करायचा असेल त्याने धावचीच्या रूपाने सर्व काही सुरळीत चाललं होतं, परंतु क्रिकेटमध्ये धाव घेणं हे थोडंसं अपयशी ठरलं। रनिंग बिटवीन द विकेटच्या माध्यमातून ही थोडीशी निष्फळता, स्वतःच्या पायावर स्वतः कुऱ्हाड मारून घेतली। विकेटचे झाले पतन, धक्का क्रमांक पहिला तंबूच्या आशयाला। अठरा अंकांवर पहिल्या विकेटचं पतन झालंय। याला म्हणतात सर्व काही सुरळीत असताना नजर लागली असंच म्हणावं लागेल, कारण की धावचीच्या रूपाने खेळाडू बाद झाला आणि क्रिकेटमध्ये सर्वात दुर्दैवी बाद होणं म्हणजेच काय तर ते आहे धावचीत। कारण की शुभम याने एक आक्रमकतेने सुरुवात केली होती आणि एक चांगलं क्षेत्ररक्षण यावेळेस पाहायला मिळालं। डायरेक्टली हिट झाला चेंडू आणि त्याच दिशेने परताप लागलं शुभम याला। कामेश जाधव नव्याने फलंदाज मैदानाच्या दिशेने अगदी दाखल झालेत। या षटकातील शेवटचा आणि अंतिम चेंडू अगदी आपण पाहताय शिल्लक असेल 18 अंकांवर धावफलक 18 रन्स ऑन कार्ड। स्ट्राइक एंडला ऋतिक याला अगदी आपण पाहताय एक चांगल्या फलंदाजी करिता त्याचं सुद्धा ओळख ही आपल्याला पाहायला मिळते। राऊंड द विकेटने इथून पुन्हा एकदा मनोज सुसज्जित होईल। चला जास्त वेळ घेतला जाईल, जर जास्त वेळ आला
15 मिनिटांमध्ये षटक जर मार्गस्थ झाले नाहीत तिन्ही तर शेवटच्या अंतिम षटकामध्ये एक क्षेत्ररक्षक तुम्हाला 38 सर्कलच्या आतमध्ये घ्यावं लागेल। शेवटचा अंतिम चेंडू झालाय बीट। इथून पहिल्या षटकाचा खेळ झालाय समाप्त। 18 अंकांवर धावफलक आई गावदेवी शिरवली ब हा संघ आपण पाहत आहे एक चांगल्या स्थितीमध्ये ही सुरुवात, ज्यामागचं कारण आहे शुभमची फलंदाजी। एक चांगली सुरुवात ज्यामध्ये 2 षटकार एक चौकार आपण पाहिलं, परंतु रनआउटच्या स्वरूपाने तो बाद झाला आणि इथून स्ट्राइक जशी ऋतिककडे गेली पहिला चेंडू खेळत असताना तो झाला बीट। पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलक आहे 18 या अंकांवर। या स्कोर कार्ड वर लागले जात आहेत अजय मोर या सेकंड स्पेल मध्ये गोलंदाजी मार्क वर इथून सुसज्जित झालाय। इथून अजयची फलंदाजी कशी असेल विथ द बॉल गोलंदाजी कशी असेल हे सुद्धा पाहणे योग्य। अकरा वाजून 5 मिनिटांनी अगदी या इनिंगची सुरुवात झाली होती आणि पहिल्या षटकाकरिता जवळजवळ 8 मिनिटं घेतलेत। हवेमध्ये चेंडू क्षेत्ररक्षक आहे, आणखी एक विकेटचे इथे होईल बदल। म्हणून मी म्हटलं होतं की जिथे धावचित खेळाडू बाद झाला ना तिथून हा थोडासा संघर्ष थोडासा स्ट्रगल अगदी सुरुवात झालंय। दुसरा धक्का तंबूच्या आशयाला 18 या अंकांवर आणखी एक विकेटचं पतन। अमय आपण जो यायचं आहे जे कॅश प्राइज आहे 100 रुपयांचं ते आपण घेऊन जायचं आहे। गणेश यांच्या माध्यमातून कॅश प्राइज लागलं होतं, सो अमय आपण या आणि हे कॅश प्राइज आपण कलेक्ट करायचं आहे। 18 अंकांवर धावफलक। पहिल्याच चेंडूवर अगदी विकेट गेले आणि जिथून अगदी आपण पाहत आहे दुसरा धक्का। आता नव्याने फलंदाज भावेश भोमटे या फलंदाजाला अगदी आपण पाहत आहे थोडासा विचार विनिमय करून इथून फलंदाजी आकारावी लागणार आहे, कारण की प्रत्येक चकाकणार हे सोनं नाहीये, म्हणून प्रत्येक चेंडूकडे तुम्हाला थोडासा वेळ घेणं खूप महत्वाची बाब आहे। कालच्या दिवसामध्ये सुद्धा आपण पाहिलं जर वेळ घेतल्यानंतर एक चांगली धावसंख्या येऊ शकते या खेळपट्टीवर, म्हणून जेवढा वेळ व्यतीत कराल सिंगल डबलच्या साह्याने इनिंग बिल्ड कराल तेवढा आपल्याला बेनिफिट आणि फायदा मिळणार आहे। समोरच्या दिशेने खेळला आहे परंतु अगदी ओहो विजेच्या तारेला हा चेंडू लागलाय, म्हणजेच हा डेड बॉल असेल। सरतून हा पुन्हा एकदा चेंडू टाकला जाईल। लक्षात असू द्या जो विजेचा खांब किंवा विजेची तार गेले त्याला डायरेक्टली चेंडू जर लागला तर तो डेड बॉलच असेल। याची दक्षता सर्व खेळाडूंनी आणि सर्व संघांनी घ्यायची आहे। 18 अंकांवर धावफलक। पहिल्या चेंडूवर विकेट मिळाली। पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वर मिस्टर अजय हलक्याशा हाताने सॉफ्ट हँड खेळाय मिडॉन क्षेत्रातनं चेंडू ट्रॅव्हल झालाय। विजय यांना अगदी आपण पाहत आहे लॉंग ऑन रिझन मध्ये एक सिंगल धावेवरच इथे समाधानी राहावं लागेल। पहिली धावी खूप महत्वाची आहे आणि तीच अगदी आपण पाहत आहे इथून भावेशच्या बॅट मध्ये येत असताना मोठे फटके आहेत भावेशकडे। एकीने ऋतिकला सुद्धा आपण पाहत आहे नेहमीच एक चांगलं खेळ करताना, परंतु आलेला एक प्रत्येक नवीन दिवस एक नवीन चॅलेंज आहे आणि नवीन चॅलेंजला आपण कसे सामोरे जाता हे आपलं वैयक्तिक मत आहे। ऑन साइडला फुल टॉस चेंडू खूप चांगल्या पद्धतीने पिक केले या स्ट्रोकला, परंतु तेवढं डिस्टन्स गाठलं नाही या चेंडूने आणि अगदी एक सुंदर पद्धतीने झेल या ठिकाणी व्यतीत केलाय, परिवर्तित केलाय। विकेटचे झाले इथे पद्धत ऋतिकला सुद्धा परतावं लागेल तंबूच्या आशया। रेग्युलरली अगदी आपण पाहत आहे काय सुंदर कॅमेरा बघ अगदी आपण पाहू शकाल रविंद्र राहुल कुंभार ज्याने संपूर्ण महाराष्ट्रभर भ्रमण केलं। एक क्वालिटी अगदी आपण पाहत आहे त्याच्या कामातून नेहमीच व्यक्त होते आणि प्रत्येक चेंडू गणिक अपडेट आहे। एक चांगलं क्वालिटी वर्क होत असताना सॉफ्ट हँडने खेळलाय त्या दिशेने क्षेत्ररक्षक सॉफ्ट डिसमिसल। सिलसिला विकेटचा जारी आहे, एका मागोमाग एक विकेटचं झालंय ते पतन। ये रे माझ्या मागल्या तंबूच्या आशयाला।
दिशेने अगदी आपण पाहत आहे निर्माण झालाय। आज आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये टेस्ट क्रिकेटमध्ये भारताकडनं जर सर्वात अधिक विकेट हॅट्रिक कुठल्या गोलंदाजाने घेतली असेल तर त्याचं नाव आहे हरभजन सिंग, ज्याने 2001 मध्ये हा कारनामा अगेन्स्ट ऑस्ट्रेलिया संघादरम्यान करून दाखवला होता। आणि या विकेट हॅट्रिक मध्ये रिकी पॉन्टिंग, ॲडम गिलक्रिस्ट आणि शेन बॉर्न या तिन्ही फलंदाजांचा समावेश होता। तदनंतर T20 मध्ये भारताकडनं सर्वात अधिक जर विकेट हॅट्रिक कुठल्या गोलंदाजाने घेतली असेल तर अगेन्स्ट बांगलादेश दीपक चहर या खेळाडूने हा कारनामा प्रथमतः केला। आणि तदनंतर ओडीआय क्रिकेटमध्ये भारताकडनं सर्वात अधिक विकेट हॅट्रिक जर कुठल्या गोलंदाजाने घेतली असेल तर हा कारनामा 2 ऑगस्ट 1982 रोजी अगेन्स्ट न्यूझीलंड या संघादरम्यान चेतन शर्मा या गोलंदाजाने करून दाखवला। आज वसी आदिवासी क्रीडा असोसिएशन मध्ये सुद्धा भरसंख्य रेकॉर्ड्स आहेत। सुरुवातीचं सत्र आणि जिथून अगदी आपण पाहत आहे सर्वात अधिक विकेट हॅट्रिक जर कुठल्या गोलंदाजाने घेतली असेल तर त्याचं नाव आहे मोरी 11 चव्हाणपाडा संघाचा खेळाडू संदेश घाटाळ, ज्याने मात्र पहिली मिडन ओव्हर यंदाच्या सीझनचे आणि पहिली विकेट हॅट्रिक अगदी आपल्याला पाहायला मिळाली। तदनंतर पहिला फलंदाज ठरला गेला ज्याने मात्र अगदी पहिल्याच टुर्नामेंट मध्ये अगदी अर्धशतक झळकावलं, त्याचं नाव आहे सूरज कोठावले। हा मात्र फलंदाज आपल्याला पाहायला मिळाला। सर्वाधिक धावसंख्या आई गावदेवी पालवलीच्या मैदानावर अगदी आपण पाहिली श्रीसाई रावत्याचा पाडा या संघाने तो कारनामा 4 षटकांमध्ये 97 धावेंची अगदी भागीदारी आपण पाहिली। तदनंतर सर्वाधिक कमी धावसंख्या बापा मोरिया स्पोर्ट्स खेरपाड्याच्या मैदानावर अगदी राहुल स्पोर्ट्स भादरेपाडा या संघाने 3 षटकांमध्ये फक्त आणि फक्त 7 धावा लावल्या। आतापर्यंतचा लोएस्ट स्कोर या संपूर्ण सीझन मधील अगदी आपल्याला पाहायला मिळतोय। जवळजवळ 16 हाफ सेंचुरीज अगदी पाहायला मिळाल्या या संपूर्ण सीझन मध्ये। आणि सर्वाधिक धावा जर कुठल्या फलंदाजाने घेतल्या असतील तर त्याचं नाव आहे रोहित कोल्हा, रायझिंग स्टार भुईशेत हा संघ। 19 धावा या स्कोर कार्ड वर लागल्यात। दुसऱ्या षटकाचा खेळ इथे समाप्त झालाय, म्हणजेच दुसरं षटक परिपूर्ण अगदी बंदिस्त केलं। फलंदाजांनी अगदी थोडीशी खराब फलंदाजी आकारली। 11 वाजून 19 मिनिटं मात्र अगदी आपण पाहू शकाल। तेरा मिनिटं मात्र लावलेली आहेत 2 षटक हाताळण्याकरिता, म्हणजे या 2 मिनिटांमध्ये तुम्हाला हे षटक हाताळायचं आहे। अन्यथा शेवटच्या अंतिम षटकामध्ये तुम्हाला एक क्षेत्ररक्षका 38 सर्कलच्या आतमध्ये घ्यावा लागेल। जो काही टाइम आहे ड्रिंक्स ब्रेकचा आणि अतिरिक्त खेळाडू बाद झाल्यानंतर तो आम्ही सर्व काही मायनस करून या ठिकाणी वेळ तुम्हाला सांगितलाय, इथून घाई करावी लागेल। मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, एलिव्हेशन त्या दिशेने आहे, क्षेत्ररक्षक येतात आणि त्याने टिपलाय अचूक झेल। संपलाय भावेश भुमटे याचा खेळ। कुठलाही फलंदाज तग लावून ठेवत नाहीये। पाणी गेलं, संदेश गेला, परंतु हा संदेश कामास आला नाही। रेग्युलरली इंटरव्हल मध्ये मिळालं विकेट, आणखी एक विकेटचं पतन। फलंदाज उभे विटेवरी कर कटेवरी ठेवून या, पंढरीचा विठोबा सावळा मानाचं नमन असेल। विकेट मिळाले। जवळजवळ हा धक्का क्रमांक 5वा, म्हणजेच जवळजवळ अर्धा संघ हा तंबूच्या आशयाला गेलाय। मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये आणि स्वतः गोलंदाज फॉलो थ्रू मध्ये हा झेल टिपतोय। खराब कामगिरी, ढिसाळ पद्धतीची फलंदाजी, एका मागोमाग एक पद्धतीने फलंदाजांची रांग लागले। आया राम गया राम तू चल मैं आया। थोडीशी दुगदुग अगदी वाढले, 6 धक्के आणि लागोपाठ पुन्हा एकदा 2 विकेट आल्यात। आता पुन्हा एकदा विकेट हॅट्रिकची संधी आहे। आज आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ज्याने लागोपाठ 6 चेंडूंमध्ये 6 विकेट जर कुठल्या गोलंदाजाने घेतले असेल तर हा कारनामा 2 ऑगस्ट 1879 रोजी सर्वात आधी ॲलेट कॅरी या गोलंदाजाने करून दाखवला। आता इथून पुन्हा एकदा विकेट हॅट्रिकची संधी निर्माण झाली। 19 या अंकांवर ही धाव संख्या। फुलरलेनची डिलिव्हरी परिपूर्ण लाईन मिस केली फलंदाजाने।
आता टेल अँडर्स मैदानाच्या दिशेने आहेत. एक एंडने अगदी मिस्टर अक्षय नव्याने बॅटर दाखल आहे, तर संजय भोमटे एक एंडने अगदी नव्याने बॅटर. एकही चेंडू त्याने आतापर्यंत फेस केला नाही आणि एक चांगल्या मनस्थितीने अगदी इथून हा कमबॅक आहे. 20 या अंकांवर धावफलक 3 चेंडूंच्या समाप्तीनंतर. खूप चांगली गोलंदाजी झाली. पहिलं षटक मनोजाचं महागडे गेल्यानंतर अजय याने परिपूर्ण कमबॅक करून दिला, म्हणून जिथे धावचीत खेळाडू बाद झाला ना आणि तिथूनच ही झळ मिळाले. म्हणून आपण म्हटलं ना की क्रिकेटमध्ये सर्वात दुर्दैवी बाद होणं म्हणजेच काय, तर ते आहे धावचीत. इथून सिंगल धाव पुन्हा एकदा येईल. एक धावेच्या मदतीने धावफलक हलत ठेवण्याचा प्रयत्न. 21 या अंकांवर स्कोर कार्ड आहे 4 चेंडूंच्या समाप्तीनंतर. ऑफिशियली अनाउन्समेंट आजच्या दिवसामध्ये आदिवासी प्रीमियर लीग येत्या 11 मे ते 16 मे अशी क्रिकेटची परभणी सायवन किंवा भाताण्याच्या मैदानावर मात्र ही रूपरेषा आपल्याला पाहायला मिळणार आहे. आणि एक अतिशय दिमागदार पद्धतीने 12 संघांना प्राधान्य दिलं जाईल. ज्या संघांना आपला प्रवेश निश्चित करायचा असेल, आपण महेंद्र गरेल किंवा असोसिएशनच्या कुठल्याही मेंबरशी आपण संपर्क साधू शकता. इथून फटका हवेमध्ये टायमिंग एफर्ट पाहायला मिळाले, चांगले एफर्ट्स होते. एकच धाबेवर इथे समाधान व्यक्त करावं लागेल. एकेरीच्या मदतीने धावफलक बोर्डवर अगदी जाऊन पोहोचले, ते म्हणजेच 22 या अंकांवर. व्हेरी वेलकम विनोद दोदडे या ठिकाणी उपस्थित झालात या मॉर्निंग सेशन मध्ये, त्यांचं सुद्धा आपण करूया स्वागत. 22 या अंकांवर धावफलक 5 चेंडूंचा खेळ इथे समाप्त झालाय. शेवटचा अंतिम चेंडू हा शिल्लक असेल. विजय याला अगदी आपण पाहताय. लागोपाठ 2 चेंडूंमध्ये 2 विकेट आणि परिपूर्ण सन्नाटा धावींच्या बाबतीमध्ये परिपूर्ण शुकशुकाट पसरलाय. आउटसाइड ऑफ धाव घेण्याचा प्रयत्न यष्टीदेशकाच्या माध्यमातून गफलत झालंय. आता धावा कुठल्याही पद्धतीने होत धावा येणं महत्वाची बाब. 1+1 2 अतिरिक्तच्या स्वरूपाने धावा या स्कोर कार्डवर मिळतील आणि धावफलक अगदी आहे 24 या अंकांवर. 24 रन्स ऑन कार्ड, 24 धावा या अगदी स्कोर कार्डवर लागल्या जात आहेत. शेवटचा अंतिम चेंडू इथून शिल्लक आहे. 2 षटकांमध्ये परिपूर्ण कमबॅक मैत्री ग्रुप उसगाव या संघाचा आपण पाहिलाय. ऑन साइडला वळवलाय, चांगला स्ट्रोक आहे जिथून मिड विकेट क्षेत्राकडे क्षेत्ररक्षक जोपर्यंत येईल चेंडूला अजून फील्ड करेल तोपर्यंत एक सिंगल धाबेवरच इथे समाधान व्यक्त करावं लागेल. सिंगलच्या मदतीने धावफलक अगदी बोर्डवर जाऊन पोहोचले, ते म्हणजेच 25 या अंकांवर 25 रन्स ऑन कार्ड. म्हणजेच सुरुवातीचं पहिलं षटक 18 धावेंचं राहिलं, म्हणजे येणाऱ्या या 12 चेंडूंमध्ये ज्या धावा आल्यात ना त्या फक्त आणि फक्त 7 आल्यात. म्हणजेच चेंडू अगदी पाहताय योग्य त्या पद्धतीने हाताळले आणि या 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलक बोर्डवर आहे 25 या अंकांवर. यस, टाइम ओव्हर लिमिट झालेला आहे. सो एक क्षेत्ररक्षक आपल्याला 38 सर्कलच्या आतमध्ये घ्यावा लागेल. सो वेळ खूप महत्वाचा आहे. 15 मिनिटं आपण दिली होती आणि जवळजवळ 21 मिनिटं घेतलेत 3 षटकं हाताळण्याकरिता. सो पंचांना सुद्धा ही लक्षात असू द्या, एक क्षेत्ररक्षक आपल्याला 38 सर्कलच्या आतमध्ये हा घ्यावा लागेल. पण वेळ खूप महत्वाचा आहे क्रिकेटमध्ये, तो आपण नेहमीच बाळगलाय. डी फॉर डिसिप्लिन वसई आदिवासी क्रिकेट असोसिएशनची ताकद राहिले. फुलटा चेंडू बॅटची एज लागलाय. धावा कशाही पद्धतीने होत आता एजच्या स्वरूपाने मिळत आहेत. थर्डमॅन सीमारेषा पार मिळतील धावा 4, चौकार 4. त्याने कॉन्फिडन्स वाढेल आणि या 4 धावा संजीवनी बुटीप्रमाणे काम करणार आहेत स्कोर कार्डवर. 29 या अंकांवर धावफलक 29. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न यष्टीदेशकाच्या माध्यमातून वारंवार मिस्टेक्स होत आहेत. कलेक्शन खूप महत्वाचं असेल, कलेक्शन होत नाही त्याकरिता अतिरिक्त स्वरूपाने धावा पुन्हा एकदा 22च्या रूपाने जॉईंट होतील. 1 धाव मिळेल आणि एकेरीच्या मदतीने धावफलक 30 रन्स ऑन कार्ड. 30 या अंकांवर हे स्कोर कार्ड अगदी पाहायला मिळतंय. 2 चेंडूंचा खेळ इथे समाप्त झालाय. कालचा दिवस आईगावदेवी निंबवली संघाने नावे केला. आजच्या दिवसातून सुद्धा आपण पाहता रिफ्रेशली संघ, ज्या संघ आतापर्यंत या सीझन मध्ये बक्षीस पात्र ठरले नाहीत ते संघ आजच्या दिवसामध्ये पुन्हा एकदा खेळताना पाहायला मिळत आहेत. स्विचेट खेळलाय रिझल्ट स्वरूपाने योग्य पद्धतीने या धावा आल्यात. याला म्हणता सीधे उंगली से घी ना निकले तो उंगली करनी पडती है तेडी. सरळ चेंडू निघून गेलाय वाईडिश फाईन लेग सीमा रेषा पार मिळतील धावा 4, चौकार.
चौकार येतोय, चौकाराच्या मदतीने 34 या अंकांवर हे धाब फलक. एक चांगला स्ट्रोक योग्य त्या पद्धतीने अगदी आपण पाहू शकाल कॉन्सन्ट्रेट ठेवलंय आणि आता धाबा मिळत असताना या चौकाराच्या मदतीने 34 रन्स ऑन कार्ड. ऑन साइडला खेळलाय, चांगला स्ट्रोक आहे. क्षेत्ररक्षक त्या दिशेने स्थित, वाईडिश मिड विकेट रिझन मध्ये चेंडू उचलून जोपर्यंत फेकी होईल रिले पद्धतीने थ्रो केला आणि जिथे या 2 धाबा पुन्हा एकदा स्कोर कार्डवर मिळतील. कालच्या दिवसामध्ये आपण एक सामना पाहिला असेल जिथे या 25 धाब्यांची आवश्यकता होती 18 चेंडूंमध्ये, परंतु सामना शेवटच्या मोमेंट पर्यंत गेला जिथे आई गावदेवी नेवालपाडा हा संघ होता आणि समोरचा फलंदाज अनिल याला आपण पाहिलं. कुठलीही सराव अरुण याला अगदी आपण पाहिलं. कुठलाही सराव नसताना 2 चेंडूंमध्ये 8 धाब्यांची आवश्यकता, लागोपाठ 2 षटकार आले आणि कालचा दिवस आई गावदेवी निंबोली या संघाने नावे केला. म्हणून क्रिकेटमध्ये होतात अशा कधी कधी गोष्टी. म्हणून क्रिकेट इज अनसर्टनिटी गेम, कधी काय होईल हे सांगता येत नाही. आणि इथून अगदी आपण पाहतोय जवळ जवळ 36 या अंकांवर धावफलक आहे 36. या गणेशजी आपल्या शुभ हस्ते आपण हे कॅश प्राइज अमय याला देऊन सन्मानित करा जे आपल्या शुभ हस्ते दिलं गेलं होतं. 36 या अंकांवर धावफलक आणि अगदी 36 धाब्यांवरच राहील म्हणजे 37 धाब्यांची आवश्यकता इथून समोर असेल तर या मॅच मध्ये बॉन व्हायचं असेल तर बनवावे लागतील मैत्री बुजगाव या संघाला येणाऱ्या 24 चेंडूंमध्ये 37 धाबा. थँक्यू सो मच. अगदी आपण पाहत उपस्थित राहिले या सकाळच्या सत्रामध्ये आदरणीय जयजी कासार आणि रमेशजी वरटा अगदी रजा घेत असताना वेळात वेळ काढून आपण या ठिकाणी दाखल झाला त्याकरिता खूप खूप धन्यवाद आणि चांगला प्रतिसाद. आपण या स्पर्धेला चांगलं सहकार्य केलं त्याकरिता आयोजकांच्या माध्यमातून लाख लाख धन्यवाद. ऑनगोइंग मॅच युट्यूबच्या माध्यमातून प्रो प्ले लाईव्ह नेटवर्क. जर आपण या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आपण सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका जेणेकरून सर्व अपडेट्स हे तुमच्यापर्यंत पोहोचवले जातील. आणि एक चांगल्या पद्धतीचं नेटवर्क उभारी घेत असताना उमेशजी भगत आमची संपूर्ण टीम अगदी आपण पाहताय. आमचा समालोचन कक्ष कल्पेशजी कोबाड यांना सुद्धा आपण पाहत आहे, उमेशजी भगत यांना सुद्धा आपण पाहत आहे आणि आमच्या समवेत आमचे आयोजक हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. चला नेक्स्ट मॅचचा टॉस आई गावदेवी मातेरा पाडा आणि श्री गणेश वरण्याचा पाडा. चला दोन्ही संघाचे कर्णधार आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये या. नाणेफेकीचा कॉल अगदी केला जाईल. काय घडेल या इनिंग मध्ये हे सुद्धा पाहणं योग्य. देऊया डीजेला संधी, घेऊया एक सुमधुर गीत आणि मैदानाच्या दिशेने आपण पुन्हा एकदा बोलणार आहोत. धन्यवाद. रीतीने केला जाईल हे सुद्धा पाहणं योग्य. दोन्ही फलंदाज नितेश करेल आणि त्यानंतर जितू सुतार यांना पण पाहताय तर गोलंदाजी ट्रॅकवर
हे पहिलं स्पेल हाताळण्याकरिता ऋतिक जाधव या गोलंदाजाला अगदी आपण पाहू शकाल. ऑन साइडला आखू टप्प्याच्या लेंथला थारा नाहीये, सरळ चेंडूला फेकून दिलाय. बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमा रेषा पार. पहिला चेंडूवर स्वाग से करेंगे स्वागत, षटकार. धोती आणि त्याला थारा नाहीये, योग्य ते पनिशमेंट, योग्य ते वळण आणि बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमा रेषा पार चेंडूला सरळ फेकून दिलं 6 धावेंकरिता. गुड स्ट्रोक बाय मिस्टर नितेश. आणखी एक तगडा प्रहार, चेंडू पुन्हा एकदा निघून गेलाय सीमा रेषा पार. हवाई सफरवर सरळ टेक ऑफ केला, आता मिड विकेट क्लिअर करेल. बॅक टू बॅक 2 इन अ रो, षटकार. बॅक टू बॅक दुसरा षटकार आणि धावफलक 12 अंकांवर. ही आहे कडक आणि बेधडक सुरुवात. अप्रतिम फलंदाजी मिस्टर नितेश गरेलच्या माध्यमातून. अगदी हे प्रत्युत्तर आहे. पहिल्या इनिंग मध्ये आपण शुभमला पाहिलं, तर या इनिंग मध्ये नितेश गरेलला पाहत आहे. आणि काय टायमिंग होतं, व्यवस्थित एक्झिक्युशन, लेन चुकली, लाईन चुकली आणि योग्य ते पनिशमेंट. आणखी एक जर एक षटकार येतोय तर अगदी गणेशजी गांगुर्डे यांच्याकडनं 100 रुपयांचं कॅश प्राइज असेल. डॉट बॉल येतोय, परिपूर्ण कमबॅक यावेळेस पाहायला मिळतोय. जी सुरुवात झाली होती ना ही गावदेवी शिरवली ब या संघाची, एकंदरीत असं वाटलं होतं की या सुरुवातीमध्ये एक चांगली धावसंख्या येईल, परंतु जिथून चांगला कमबॅक झाला. पटकाबेमध्ये मिसटायमिंग स्ट्रोक, गडी बाद होण्याची दाट शक्यता. यस इट इज. चौथ्या चेंडूवर विकेटचं झालंय ते पतन. सॉफ्ट हँडने खेळण्याचा प्रयत्न, सॉफ्ट डिसमिसल, पॉइंट रिझन मध्ये पकडले गेलेत. विकेटचं झालंय ते पतन, फलंदाज बाद. वर अगदी ताकद पाहायला मिळाली, परंतु 2 चेंडूवर हे होतं कमबॅक ऋतिक जाधव याचं. टॉस त्या दिशेने अगदी केला जातोय. आई गावदेवी मातेरापाडा आणि श्री गणेश वरण्याचा पाडा. सो टॉस अपडेट आपल्यापर्यंत पोहोचेल. नव्यानं बॅटर मैदानाच्या दिशेने सूरज गरेल याला अगदी आपण पाहत आहे. 12 अंकांवर ही धाव फलक. जर या धावा रोखायच्या असतील तर विकेट फॅक्टर इज मोस्ट इम्पॉर्टंट. जास्तीत जास्त डॉट बॉल, हे अगदी बॅटची हलकीशी स्निक अँड टेकन. फलंदाज बाद होईल, आल्या पावली परत. जशी सुरुवात अगदी झाली होती कणखरपणे, परंतु प्रत्युत्तर दिले विकेटच्या माध्यमातून. आणखी एक विकेटचं पतन, फलंदाज बाद तंबूच्या आशयाला. विजय सारखी तलवार चालून गेला, निधड्या छातीने हिंदुस्तान हालून गेला. वाघ नखाने अफजल खानाचा कोथला फाडून गेला. असा एक मर्द मराठा शिवबा होऊन गेला. अखंड महाराष्ट्राचे देवस्थान छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचं नमन. शिवबा लढला म्हणून महाराष्ट्र घडला. 394 वर्ष या स्वराज्याला व्यतीत झालेत आणि या 394 वर्षामध्ये खूप काही घटित झालंय. काय ते महाराजांचे मावळे, काय ते महाराजांचे पराक्रम आणि काय ते महाराजांचे गड किल्ले. समद काही ओके मध्ये विकेटचा सिलसिला जारी आहे. आणखी एक विकेटचं पतन, खराब फलंदाजीचं कृत्यकरण
आणखी एक विकेट मिळाली, फलंदाज बाद. आणि अगदी आपण पाहताय सलगच्या 3 चेंडूंमध्ये मिळालेत हे 3 विकेट, म्हणजे जी आहे पहिली विकेट हॅट्रिक या स्पर्धेची ऋतिक जाधवच्या माध्यमातून मिळाले. अप्रतिम, याला म्हणतात प्रतिउत्तर, याला म्हणतात क्रिकेटच्या माध्यमातून हे मिळालेलं प्रतिउत्तर आणि कमबॅक. विकेट मिळते, फलंदाज बाद. बारा अंकांवर धावफलक, 12 रन्स ऑन अ कार्ड. विकेट मिळाले लागोपाठ, 3 गडी गेलेत. आणि थोडासा विचार विनिमय करायला हवा. तिन्ही फलंदाजाने थोडीशी नामुष्की उडावली. खरा फलंदाजी सूरज तुषारच्या माध्यमातून, कारण की जिथे बॅकलिपला थोडंसं खाली ठेवायचं होतं, स्ट्रगल झाला. आणि या 3 गडी बाद. आता 12 अंकांवर धावफलक. म्हणून क्रिकेटमध्ये तुम्ही तुमच्या आगाजने नाही तर तुम्ही तुमच्या अंजामाने ओळखले जाता. हे अगदी आपण पुन्हा एकदा पाहू शकाल. सुरुवातीमध्ये 2 चेंडूंमध्ये 2 षटकार आले होते, परंतु लागोपाठ 3 विकेट आलेत. पहिली विकेट हॅट्रिक आधी ऋतिक जाधवच्या माध्यमातून. योग्य ती गोलंदाजी, योग्य ती लेन आणि मिळालं प्रतिउत्तर. या स्पेल मध्ये गोलंदाजी मार्कवर अगदी आपण पाहताय मिस्टर जीवन या गोलंदाजाला आणलं गेलंय. कशा पद्धतीने गोलंदाजी तो हाताळेल हे सुद्धा पाहणं योग्य. 37 धाब्यांचा पाठलाग होतोय. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, हलकीशी लेन लावून लेग आहे. जोपर्यंत डीप स्क्वेअर लेग वरनं क्षेत्ररक्षक पुढे येईल एक सिंगल धाव रोखू शकत नाही. या लेग बाईटचा इशारा आलाय पंचांच्या माध्यमातून. एक अतिरिक्त धावी स्कोर कार्ड वर मिळेल आणि एक अतिरिक्त धावेच्या मदतीने 13 रन्स ऑन कार्ड. 13 अंकांवर हे धाव फलक, 13 धावा या स्कोर कार्ड वर लागल्या जात आहेत. आता इथून पार्टनरशिप बिल्ड करावी लागेल, कारण की 3 धक्के त्याहून सावरायचं जर असेल तर पार्टनरशिप बिल्ड होणं महत्वाची भूमिका. परंतु त्या गोष्टीची उल्लेख अगदी होत आहे. खरा फलंदाजीचा सिलसिला जारी आहे. हवेमध्ये मारण्याचा प्रयत्न ही परिपूर्ण निष्फळता. खराब फलंदाजी, आणखी एक विकेटचं पतन, फलंदाज बाद. पहिल्याच 2 चेंडूंवर गाडी टॉप गिअरवर होती आणि त्यानंतर आपण पाहू शकाल एक्सिलेटरचा ब्रेक वार तुटली असंच म्हणावं लागेल. पटरीवरनं गाडी परिपूर्ण खाली उतरले. लेग लान्स केला. या चेंडूला खूप चांगल्या पद्धतीचा स्ट्रोक आहे. अलॉंग दी ग्राउंड चेंडू निघून गेलाय बॅकवर्ड स्कोअर लेग रिझर मध्ये. चेंडूला सुद्धा फील्ड केलं जाईल एका सिंगल धाबेवरच. इथे समाधानी राहावं लागेल फलंदाजाला. एकेरीच्या मदतीने धावफलक, 14 रन्स ऑन कार्ड. सिंगल आणि डबल या मात्र प्रामुख्याने होताना पाहायला मिळत नाही. बदलतं युग आहे, बदलतं क्रिकेट आहे. आज नवतन उभारते सितारे जास्तीत जास्त मोठे फटके खेळण्याकरिता ओळखले जातात, परंतु सिच्युएशन नुसार स्वतःला तयार करणं हे सर्वात मोठं महत्वाचं कामगिरी आहे. डान्सिंग डाऊन द ट्रॅक खेळला गेलाय जिथे फुलटॉस चेंडू, हो थर्डमॅन रिझर मध्ये चुकी घटित झाले. आता हा पाठलाग होतोय. चेंडूला अलीकडे रोखण्याचा मानस. 2 धावा कंप्लीट. 3ऱ्या धावेकरिता प्रयत्न होतोय आणि जोपर्यंत चेंडूला आतमध्ये रोखलं गेलं या 3 धावा मिळतायत आणि तिहिरीच्या मदतीने, तिहिरीच्या साह्याने या धावफलक स्कोर कार्ड वर अगदी आपण पाहताय 17 अंकांवर 17 रन्स ऑन अ कार्ड. आज जीवदानी बंगलापाडा संघ सुद्धा उपस्थित होतोय. मंद मंद पावलांनी त्यांचं सुद्धा आपण करूया स्वागत, सुस्वागतम. पुन्हा एकदा वसई आदिवासी क्रीडा संघाच्या माध्यमातून ही गाठ भेट. आज प्रत्येक संघाची एक वेगळी ओळख राहिले. आई जीवदानी बंगलापाडा संघ सुद्धा आज त्याच होप्सने उतरेल आणि आज अपेक्षांवर परिपूर्ण उतरेल की नाही या सुद्धा पाहण्यासारख्या गोष्टी असतील. वाईटचा इशारा, एक अतिरिक्त धाव. 18 अंकांवर हे धावफलक. अंबर भुई हा संघ सुद्धा आपण पाहताय, ते सुद्धा दाखल झालेत मैदानाच्या दिशेने. त्या सर्वांचं सुद्धा स्वागत असेल. 4 या चेंडूंच्या समाप्तीनंतर धावफलक 18 ऑन साइडला खेळलाय. आता ही चांगली फलंदाजी होते. सुरुवातीच्या 3 फलंदाजाने काय केलं तर हवेमध्ये मारण्याचा प्रयत्न केला, जिथे बॅकलिपला हलकसं खाली ठेवू शकले नाही. कॉन्सन्ट्रेट त्या पद्धतीने नव्हतं
आणि त्याचंच कारण आहे की आतापर्यंत ज्या धावसंख्या आहेत ना त्याला थोडासा आकार देण्याचा आता प्रयत्न झालाय. 5 चेंडूंचा खेळ इथे अगदी समाप्त झालाय. शेवटचा अंतिम चेंडू हा शिल्लक असेल. 19 या अंकांवर हे धावपदक. 19 रन्स ऑन अ गार्ड, 19 धावा. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. मिस्टामिंग स्ट्रोक. हा झेल फार महत्वाचा असेल. झेल खाली स्वतः अगदी आपण पाहताय भावेश आले, ते चुकी करणार नाहीयेत. कॅचेस विन द मॅचेस या गोष्टी मायने राखतात आणि जाणीव होती या झेलची किंमत काय आहे. कारण की हा महत्वपूर्ण धक्का. फलंदाज बाद होईल. मिस्टर जीतू सुतारच्या खेळीचा अंत. विकेटचं पतन तंबूच्या आशयाला. स्थिती थोडीशी डाळमळीत होत असताना 5 धक्के आतापर्यंत हे स्कोर कार्ड वर अगदी आपण पाहत आहे. जिथे पार्टनरशिप बिल्ड होते ना होते थोडंसं मात्र कॉन्सन्ट्रेट पुन्हा एकदा लॅप झालं. विकेट मिळाली. कारण की जितू याचं थांबणं मैदानाच्या दिशेने खूप इम्पॉर्टंट होतं. परंतु अगेन्स्ट द रन ऑफ प्ले आणि अगदी हा चेंडू जास्तीत जास्त हवेमध्ये. परंतु काय सुंदर झेल भावेशाने टिपला. डीप लॉंग ऑफ वर्ण धावत पळत आले आणि लॉंग स्टॉप रिजन मध्ये एक सुंदर झेल परिवर्तित झाला. विकेटचं पतन. पुढचा चेंडू सपनाने खेळलाय. चांगला ड्राईव्हचा फटका आहे. परडिश लॉंग ऑफ रिजन मध्ये क्षेत्ररक्षक जोपर्यंत चेंडूला उचलून फील्ड करेल एक सिंगल धाब्यावर समाधान व्यक्त करावं लागेल. सिंगलच्या मदतीने धावफलक अगदी एकेरीने सरकलं जाईल 20 या अंकांवर. आता इथून 17 धावींची आवश्यकता ही असेल. येणारे चेंडू असेल तुमच्याकडे 11 चेंडू आणि 17 धावींची आवश्यकता. लेंथ खूप बाहेरच्या दिशेने. परिपूर्ण ट्रॅक भरकटला. आता अतिरिक्तच्या स्वरूपाने 1 धावी स्कोर कार्ड वर आणि पनिशमेंट रूपी अगदी आता नोचा इशारा. अतिरिक्त धावेचा सहारा. इट्स अ फ्री हिट. परिपूर्ण आता संधी आहे फलंदाजाला. 16 धावींची आवश्यकता देणाऱ्या 11 चेंडूंमध्ये. गतीमध्ये परिवर्तन. परंतु काय फटका सुंदर सजवलाय. क्षेत्ररक्षक आहे परंतु तिथे अगदी आपण पाहताय कॉन्सन्ट्रेट हलकसं लॅप झालंय. आता काय असेल हे सर्व काही गोष्टी अगदी त्या ठिकाणी माइंड मध्ये असणार आहेत. एकेंडने धावत पळत जाण्याचा प्रयत्न आणि जिथून अगदी आपण पाहताय फलंदाज बाद तर आहे. परंतु बाउंड्री लाईन लगत अगदी काय घडले हे सुद्धा आपण पाहणार आहोत. कारण की क्षेत्ररक्षण तर त्या ठिकाणी खूप महत्वाचं ठरलं होतं. परंतु इन मुवमेंटला कॉन्सन्ट्रेट थोडंसं लॅप झालं होतं. प्रेक्षक राजा सुद्धा आहेत त्या दिशेने, ते सुद्धा दर्शवत आहेत. परंतु इथून अगदी या पाहायचं झालं तर काय असेल बाउंड्री लाईन लगत हे वर्क. एक सुंदर कॅमेरा वर्क हे नेहमीच आपण पाहिलंय. यस, पंचांना डिसिजन बदलावं लागेल. यस, इट इज 6 धावा षटकार असेल. कारण की पाय बाउंड्री लाईन बाहेर गेला आणि तेव्हा चेंडू हातामध्ये होता. सो या सर्व गोष्टी अगदी आपण पाहताय या ठिकाणी बाउंड्री लाईन लगत आणि प्रेक्षक राजा सुद्धा त्या ठिकाणी सॅटिस्फाय होता. नक्कीच आपण पाहू शकाल दयानंद त्या ठिकाणी होते आणि त्यांच्या सुद्धा माध्यमातून अगदी ही माहिती पोहोचवली गेली. सो या 6 धावा महत्वपूर्ण स्कोर कार्ड वर मिळत आहेत आणि धावफलक 27 या अंकांवर. फ्री हिट वर अगदी फुल टोल वसूल झाला 6 धावेंचा आणि आता 10 धावेंचं अंतर हे समोर राहिलंय. खूप जास्तीत जास्त बाहेर आहे. ही लेंथ चुकीची आहे भावेशाची. कारण की आतापर्यंत ऋतिकाने विकेट टू विकेट गोलंदाजी केली. जीवन याने अगदी आपण पाहिलं विकेट टू विकेट गोलंदाजी केली. थोडासा वाचण्याचा हा प्रयत्न झाला आणि त्याचंच कारण आहे भावेशकडे तेवढा अगदी आपण पाहू शकाल बेनिफिट सुद्धा आहे हाईट फॅक्टर. परंतु लेंथ आणि लाईन ही परिपूर्ण विसरलेत की काय हा सुद्धा एक प्रश्नचिन्ह. 28 या अंकांवर धावफलक 9 धावेंची आवश्यकता इथून समोर असेल. आता पहा जसं मात्र आतमध्ये गेले तिथून अगदी हे बेनिफिट मिळालं. बॅकफुटला जाऊन अगदी खेळण्याचा हा प्रयत्न. डॉट बॉल येईल. 9 धावेंची आवश्यकता इथून समोर असेल. येणाऱ्या 9 चेंडूंमध्ये ऑलमोस्ट रन बॉल सिच्युएशन. काल सुद्धा आपण पाहिलं बागोबा प्रसन्न राऊतपडा या संघाने 30 धावा डिपेंड केल्या. हलकसे इम्पॅक्ट आउटसाइड ऑफ आहे आणि जिथून एक सिंगल धाव लेग बायच्या रूपाने स्कोर कार्ड वर पडेल आणि या सिंगलच्या मदतीने धावफलक अगदी आपण पाहत आहे जाऊन पोहोचले 29 या अंकांवर हे धावफलक. येणारे 8 चेंडू 8 धावेंची आवश्यकता यातून सुद्धा समोर असेल.
फटका हवेमध्ये मिस टायमिंग स्ट्रोक, परंतु खूप जास्त एलिव्हेशन आहे. नोमॅन्स लँड मध्ये चेंडू पडला गेलाय तोपर्यंत 2 धावा या पुन्हा एकदा आपण पाहताय. धावत पळत कंप्लीट झाल्यात आणि दुहेरीच्या मदतीने धावफलक बोर्डवर अगदी आहे. 31 रन्स नकाड 31 या अंकांवर हे स्कोर कार्ड. 5 चेंडूंच्या समाप्तीनंतर 6 धावेंची आवश्यकता. आता इथून समोर असे येणारे चेंडू आहेत तुमच्याकडे 7. चांगल्या स्थितीमध्ये आतापर्यंत आपण पाहताय मैत्री ग्रुप उसगाव हा संघ. ऑन साइडला खूप चांगला फटका. वन बाउन्सने चेंडूला अगदी आपण पाहताय फील्ड करण्याचा प्रयत्न. एन मोमेंटला चेंडूने अगदी आपण पाहताय वलन घेतलं. स्क्वेअर लेग सीमारेषा पार. मच निडेड बाउंड्री. 35 या अंकांवर धावफलक. आता आवश्यकता असेल येणारे चेंडू असतील 6 चेंडूंमध्ये 2 धावा. तेरा मिनिटांमध्ये 3 षटक हाताळलेत म्हणजे ॲक्युरेट टाइमच्या नुसार. परंतु इथून 2च धावींची आवश्यकता असेल येणाऱ्या 6 चेंडूंमध्ये. असं वाटलं मिडल ऑर्डर परिपूर्ण डिस्ट्रॉय झालाय, परंतु जिथून मोमेंटम कुठे शिफ्ट झाला तर 9 चेंडू हाताळल्यानंतर फ्री हिटवर जो षटकार आला ना त्याने परिपूर्ण मोमेंटम खेचून आलं मैत्री ग्रुप उसगाव या संघाकडे. आणि मॅच मध्ये आता आपण पाहताय परिपूर्ण पुढे आहे. 2 धावींची आवश्यकता येणाऱ्या 6 चेंडूंमध्ये. गोलंदाजी मार्कवर गोलंदाजीतून सुसज्जित होईल पुन्हा एकदा मिस्टर अक्षय. काय 2 धावा रोखल्या जातील का हे सुद्धा पाहणं योग्य. ऑन साइडला खूप चांगला फटका आणि मॅच विनिंग. यावेळेस हा नॉक असेल. एक चांगलं कॉन्सन्ट्रेट ठेवलं 7व्या आणि 8व्या क्रमांकाच्या फलंदाजाने आणि आपल्या संघाला अगदी आपण पाहताय एक चांगल्या पोझिशन मध्ये 3ऱ्या स्पेल मध्ये आणलं. आणि या 4थ्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर अगदी हा विजयाचा स्ट्रोक. मेनी मेनी कॉंग्रॅच्युलेशन मैत्री ग्रुप उसगाव आणि थँक्यू सो मच आई गावदेवी शिरवली ब संघ ऋतिक जाधव आणि ऑल कंपनी. आपण या स्पर्धेमध्ये सहभागी झाला त्याकरिता खूप खूप धन्यवाद. पुढील वाटचाली करिता शुभेच्छा असणार आहेत. चला शेक हँड करण्याकरिता मैदानाच्या दिशेने